नमस्कार, मी सुरेश कोडितकर. यूट्यूबवरील ऑफ भेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आपण मागे चर्चा केल्याप्रमाणे पुण्याच्या संदर्भात जे नागरीकरण होते त्या अनुषंगाने पुणे, उणे आणि दुखणे या शीर्षकाची एक मालिका सुरू करणार आहोत असं आपण जाहीर केलेलं होतं. आणि त्या मालिकेमध्ये आपण अनेक विषयांवर भाग तयार करून ते सादर करणार आहोत. तर आजचा भाग आपला हा पुण्यातली जी वाहतुकीची कोंडी आहे ती विस्फोटाच्या उंबरठ्यावर उभी आहे असं आपण म्हणू शकतो. ज्याप्रमाणे ज्वालामुखीचा विस्फोट होतो आणि त्याच्यानंतर लावा पसरल्यामुळे जे संपूर्ण वातावरण बेचिराग केल्यासारखं होतं, त्याप्रमाणे पुण्याची आजची वाहतुकीची अवस्था आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पुण्यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं प्राबल्य किती आहे हे आपण प्रादेशिक जे आपलं ज्याला RTO ऑफिस म्हणतो, रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय, त्याच्या आकडेवारीवरून आपल्याला कळू शकतं. परंतु हा मुद्दा फक्त वाहनांची संख्या आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थिती याच्याशी संबंधित नाही. कुठलीही परिस्थिती एकाएकी तयार होत नाही. त्या परिस्थितीच्या मागे गेले कित्येक वर्ष जो नियोजनहीन कारभार असतो तो कारभार जबाबदार असतो. लोक खाजगी वाहनं स्वतःची का विकत घेतात? लोक नोकरी, धंदा, कामानिमित्त विविध ठिकाणी जाये करत असतात. माणसं अनेक ठिकाणी त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव, खाजगी कारणास्तव पुणे शहरात आजूबाजूला जाये करत असतात. परंतु त्यांना जाण्यासाठी जर सार्वजनिक परिवहन व्यवस्था सक्षम नसेल तर लोकांना नाईलाजास्तव आपल्या स्वतःच्या वाहनाचा पर्याय निवडावा लागतो. PMT असेल, PCMT असेल, यासारख्या ज्या सार्वजनिक परिवहन व्यवस्था होत्या त्या पुण्यात आजतागायत आपल्या स्वतःच्या पायावर सक्षमतेने, स्वयंपूर्णतेने उभ्या राहू शकलेल्या नाहीत. त्या उभ्या राहू शकलेल्या नाहीत का त्यांना उभं राहू दिलं गेलं नाही? त्यांच्या पदरी किंवा त्यांच्या माती अपंगत्वाचा शाप कोणी लादला हा मोठा अध्ययनाचा विषय आहे. पूर्वी पुण्यात आपल्याला माहिती असेल की आपण डबल डेकर बस चालवलेली आहे, जोडबस चालवलेली आहे आणि त्या काळी लोकसंख्या कमी होती. पुण्याचा भौगोलिक विस्तार मर्यादित होता. त्यामुळे वाहनांची त्या मानाने एवढी गरज किंवा एवढी वाढ नव्हती. पुणे हे सायकलिंगसाठी ओळखलं जायचं, सायकलिंगचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं. पण आज पुण्यात सायकल नामशेष झालेली आहे. लहान मुलांसाठी, किशोरवयीन मुलांसाठी, बायकर्स लोकांसाठी अत्यंत महागड्या सायकली बाजारात आलेल्या आहेत. काही लाख रुपयापर्यंत त्यांच्या किमती आहेत. लहान मुलं हौसेने सायकल चालवत आहेत, पण एका ठराविक वयापर्यंतच. त्याच्यानंतर त्या मुलाला आणि त्याच्या आईबापाला नवीन बाईक कधी घेऊन देतो याची घाई झालेली असते. पुणेकरांनी अत्यावश्यक गरज म्हणून स्वतःची स्वयंचलित वाहने विकत घेतली आणि त्या वाहनांच्या आधारे आपलं कामकाज सुरू केलं. नोकरीनिमित्त असेल, धंद्यानिमित्त, व्यवसायानिमित्त त्या वाहनाचा उपयोग केला आणि कालांतराने ही संख्या इतकी वाढत गेली आणि ह्या संख्येने आता अक्षरशः रस्ते व्यापून टाकून पार्किंगसाठी जागाही शिल्लक नाही इथपर्यंत परिस्थिती आणून ठेवलेली आहे. चारचाकी वाहनांचाही असाच महापूर आलेला आहे. ह्याच्यामुळे झालं काय? पुण्याच्या आजूबाजूचं जे ऑटोमोबाईल सेक्टर होतं, पुण्याच्या आजूबाजूला जी दुचाकीसाठी आणि दुचाकीसाठी लागणारे सुटे भाग याची जी एक औद्योगिक साखळी होती, ती साखळी जाणीवपूर्वक जिवंत राहावी आणि सार्वजनिक व्यवस्था ही कुचकामी आणि अशक्त राहील अशी व्यवस्था ज्यांना आपण काय म्हणू, आपले नेतृत्व असेल, आपले राज्यकर्ते असेल, यांनी जाणीवपूर्वक ठेवली आणि पुण्यातून सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला, सायकलिंगचा बट्ट्याबोळ झाला आणि लोकांनी आपापली वाहने घेतली. आज परिस्थिती अशी आहे की पुण्यातलं एकही रस्ता, एकही चौक, एकही काय म्हणतात त्याला मोकळी जागा शिल्लक राहिलेली नाही. पुण्यात वाहनांची संख्या भूमितीय पद्धतीने वाढली, पण पुण्यात जे उपलब्ध रस्त्यांचं क्षेत्रफळ होतं, रुंदी होती, ती इंचाने वाढली. त्यामुळे रस्ते मर्यादित, जागा मर्यादित, पण वाहने अमर्यादित अशी परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे. आणि या परिस्थितीतून आपण जो मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे, उदाहरणार्थ उड्डाणपूल, समतल विलगक ज्याला आपण ग्रेड सेपरेटर म्हणतो, बाह्यवळण मार्ग, असे जे विविध प्रयोग आहेत, ते प्रयोग कुचकामी ठरताना दिसत आहे. कारण ह्या चौकातली गर्दी त्या चौकात, त्या चौकातली गर्दी त्या भागात, असं आपलं वाहतुकीचं नियोजन आहे जे सपशेल अनुत्तीर्ण, ज्याला आपण नापास म्हणतो, फेल म्हणतो, असं ठरलेलं आहे. आणि ह्याची फार मोठी किंमत आपल्या सगळ्यांना चुकवावी लागणार आहे. आपण असं वृत्तपत्रातून वाचतो आहे की
पुण्याच्या आजूबाजूला द्रुतगती मार्ग होणार आहे, बाह्यवळण मार्ग होणार आहे, रिंग रोड होणार आहे. हे ऐकता ऐकता आपली एक पिढी निघून गेली. दुसऱ्या पिढीचे केस पांढरे झाले. तरीही ह्या गोष्टी प्रत्यक्षात साकार झालेल्या आपल्याला पाहता येत नाही आहेत. मुंबईवरून येणारी वाहतूक असेल, नाशिक रोडवरून येणारी वाहतूक असेल, अहमदनगर औरंगाबादवरून येणारी वाहतूक असेल, सोलापूर अक्कलकोट त्या भागातून येणारी वाहतूक असेल, त्याच्यानंतर बारामती असेल, इकडे पाडेगाव फलटण त्या भागातून सासवड मार्गे येणारी वाहतूक असेल, आणि आपल्या कात्रज घाटातून किंवा आपण जे म्हणतो सातारा मार्गे येणारी पुण्यातली वाहतूक असेल, इकडे मुळशी मावळज ताम्हिणी घाट आहे तिकडून येणारी वाहतूक असेल. या चारही बाजूनी वाहतूक आपल्या पुण्यात येते 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 आणि पुण्यातून बाहेर जायला वाटच फुटत नाही. चांदणी चौक तुम्ही रुंद करा, मोठा करा, कात्रज कोंढवा मार्ग मोठा करा, कात्रजवरून येणारे ट्रॅफिक वळवा, नवले पुलावर दुरुस्ती करा, त्याच्यानंतर मुंबईतून पुण्यातून मुंबईच्या दिशेने जाणारी सोमाटणे फाटा असेल किंवा पाषाण बायपास असेल, विद्यापीठ बायपास असेल, इथली वाहतूक व्यवस्थित करा. किती करायचं हे तुमचं करायलासुद्धा काही मर्यादा आहेत आणि वाहतुकी अमर्यादित झालेली आहे. मग ह्याच्यातून मार्ग काढणार कसा? तर माझं असं म्हणणं आहे की हे मार्ग काढण्याच्या पलीकडे गेलेल्या गोष्टी आहेत आणि लवकरच जर पुण्यात आपण नवीन वाहतूक परवाने द्यायला बंदी नाही घातली तर हे सगळं अक्षरशः सहनशक्तीच्या पलीकडे जाणार आहे. पावसाळ्यात तर पुण्यातल्या वाहतुकीची परिस्थिती किती बिकट होते याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. कारण रस्ते मुळातच अरुंद आहेत, रस्त्यांवर खड्डे आहेत, रस्त्यांना व्यवस्थित आपण उतार दिलेला नाही, पावसाळी गटारांची कोणतीही व्यवस्था आपल्याकडे नाही. त्यामुळे रस्त्यांवर तात्काळ नद्या वाहायला लागतात आणि आहे तिथे वाहतूक ठप्प होते. अशा परिस्थितीत लोकांनी जगायचं कसं? लोकांनी घरी पोचायचं कसं? अनेक तास लोक या वाहतुकीत अडकून बसतात आणि त्यांना जाण्याचा कुठलाही मार्ग दिसून येत नाही. मग पुण्यातली वाहतूक ही विस्फोटाच्या उंबरठ्यावर नाही तर कुठे आहे याचा आपण विचार करणार आहोत का नाही? त्यामुळे पुणे उणे आणि दुखणे या मालिकेतला हा पहिला भाग हा वाहतुकीशीच संबंधित मी जाणीवपूर्वक तयार केलेला आहे. अनेक तास वाहन चालवायचं, पहिला गिअर टाक, दुसरा गिअर टाक, पहिला काढ, दुसरा टाक, वाहनाचा वेग वाढवता येत नाही, वेग वाढवला तर अपघात होतात, एकमेकाला धक्के लागतात, भांडण, त्याच्यानंतर अपंगत्व, क्वचित प्रसंगी मृत्यू, पोलीस केस, इन्शुरन्स, कोर्टाचे हेलपाटे, शिवाय पोलिसांचा दणका सारखा चालू आहे. इथे वाहन लावलं, तिथं वाहन लावलं, उचल वाहन, फाड 700 रुपयाची पावती, फाड 2000 रुपयाची पावती, जा वाहतूक विभागाकडे, दंड लावलेला असतो, समन्स घरी येतं, कोर्टात जायचं, समन्स भरायचं. त्याच्यानंतर रस्त्याच्या वाहतुकीमुळे किंवा खड्ड्यांमुळे अशास्त्रीय गतिरोधकांमुळे लोकांचे अपघात होतात. कुठे खडी पसरलेली असते, कुठे वाळू पसरलेली असते, ऑइल सांडलेलं असतं, लोक घसरून पडतात, जायबंदी होतात. या रस्त्याच्या दुरावस्थामुळे लोकांना पाठीचे, मणक्याचे, मानेचे किती विकार होत आहेत याचा कधी आपण विचार केलेला आहे? आपण ह्याच्यातल्या तज्ज्ञांना कधी गाठून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे? पुण्यातली वाहतूक व्यवस्था ही केवळ जाण्यातला वेळ, त्या धुळीमुळे आपल्या नाकाडोळ्यात, आपल्या श्वसनात जाणारे विविध जे वायू असतील, सल्फर डायऑक्साईड असेल आणि अनेक जे जीवघेणे वायू आहेत ते आपल्या शरीरात जात आहेत, कार्बन डायऑक्साईड असेल, हां, ह्या सगळ्या वायूंमुळे आपल्याला त्रास होत नाही? प्रदूषण कुठल्या पातळीवर पोचलं आहे? त्याचा पर्यावरणाला त्रास होतो आहे का नाही होत? याच्यावर आपण कधी विचार करणार आहोत का? या वाहतुकीमुळे आपल्याला स्वतःचा आपला मणका मोडून घ्यायचा आहे, आपल्या मणक्याला बाक येतो आहे, गाडीवर कित्येक तास चालून हाताला गट्टे पडलेत, अंग सगळं जड झालं आहे. याच्यामध्ये वृद्धांची, लहान मुलांना घेऊन प्रवास करणाऱ्या मातांची काय अवस्था होत असेल? लहान मुलं तर अक्षरशः स्कूल व्हॅनमध्ये कोंबून भरून कसं तरी आपण त्यांना शाळेत पाठवतो आणि शाळेतून घरी आणतो. त्या लहान लेकरांच्या जीवांचा कोणी विचार करणार आहे का नाही? आपण पुण्याला महानगर झालं, पुण्यावर महानगरीकरण लादण्यात आलं असं म्हणतो, पण या लादण्यात आलेल्या महानगरीकरणाची किंमत कुणी चुकवावी? तुम्ही, मी, ज्यांचा आपला पुण्यात जन्म झाला आहे त्यांनी, आपल्या लेकरांनी, त्यांचा काय अपराध? त्यांनी या प्रदूषणात भरडून निघायचं, या गर्दीत भरडून निघायचं, या उष्ण वातावरणात भरडून निघायचं आणि स्वतःचं आयुर्मान कमी करून घ्यायचं? पुणेकर याचा कधी विचार करणार आहेत का नाही? माझ्या इथे बाह्यवळण मार्ग झाला, माझ्या इथे उड्डाणपूल झाला, माझ्या इथून मेट्रो रामवाडीपर्यंत पोचली, याने आपल्या परिवहनाचे, आपल्या वाहतूक व्यवस्थेचे प्रश्न सुटणारे नाहीत, ते सुटण्याच्या फार फार पलीकडे गेलेत. ह्या व्यवस्था ज्या आत्ता आपण 2024मध्ये करणार आहेत असं आपण म्हणतो, त्या कमीत कमी 2000 ते 2005मध्ये व्हायला हव्या होत्या. त्या 2024-25मध्ये झाल्यात. त्या पटीत लोकसंख्या किती वाढली, वाहनांची संख्या किती वाढली, मग आज झालेल्या व्यवस्थांचा काय उपयोग होणार आहे आपल्याला, याचा आपण कधी विचार करणार आहोत का? शिवाय या
वाहतूक कोंडीमुळे, या प्रचंड वाहन संख्येमुळे आपण किती कोटी लिटर इंधन वाया घालवतो. तेवढ्या कोटी लिटरवर आपला किती कोटी रुपये पैसा वाया जातो आहे. आपण सिग्नलला थांबतो, इकडं-तिकडे थांबतो, वाहनं चालू असतात. त्या वाहनातून सतत इंधनाचं ज्वलन होत असतो आणि आपल्या आरोग्याला अपायकारक असे वायू बाहेर पडत असतात. ह्याचा आपण कधी विचार करणार आहोत का नाही? आपण पुण्यातलं पर्यावरण, पुण्यातलं शांत सुखद वातावरण हे देशोधडीला लावलं, धुळीस मिळवलं आणि आज आपली दुसऱ्या टप्प्यात आलेली ही पिढी आणि आपली पुढची पिढी यांचं आयुष्य आपण धोक्यात आणलेलं आहे. पुण्यातल्या वाहतूक कोंडीने आपल्या आरोग्याचा, आपल्या जीवनाचा, आपल्या आयुर्मानाचा, आपल्या पुण्याचा श्वास घोटलेला आहे. तो श्वास कदाचित कंठातच दाटून राहील आणि हे प्राण निघून जातील इथपर्यंत परिस्थिती ओढवलेली आहे. पुण्यातलं पर्यावरण ढासळलेलं आहे, वृक्षसंपदा नष्ट झालेली आहे, हरित पट्टा हा कुठेही दिसत नाही. त्यामुळं पुणे आता पूर्वीपेक्षाही अत्यंत उष्ण आणि कडक उन्हाने तापलेलं झालेलं आहे. आणि त्याच्यात वाहतूक कोंडी आणि वाहतुकीचं प्रदूषण या सगळ्यांचा आपल्याला फार विचार करावा लागणार आहे. नाहीतर आपल्याला फार मोठी किंमत आपल्याला ह्याची चुकवावी लागणार आहे. याचा आपण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवं. हे जर आपण वेळीच लक्षात